Okay, practical number 16 from C programming language. We covered practical number 15 in last lecture. So in this lecture, we will develop practical number 16. What is the statement of practical number 16? Develop a program to find sum of all elements stored in given array using pointer. तर आपण युनिट नंबर 4 मध्ये ॲरे क्रिएट करायला शिकलेलो, म्हणजे इंटिजर a ऑफ 5 आणि सपोज त्याच्या व्हॅल्यूज मी दिलेल्या आहेत 10, 20, 30, 40 अँड 50. 5 व्हॅल्यू, कारण त्याची साईज किती आहे 50. मग या सगळ्यांचे ऍडिशन केल्यानंतर आपल्याला जी काय व्हॅल्यू येईल ती आपल्याला सम प्रिंट करत होता, राईट. 150. पण तिथे आपण पॉइंटर यूज केलेला का? नो. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा प्रोग्राम सुद्धा मिळून जाईल. पण आता आपल्याला काय करायचे, सम तर प्रिंट करायचे 150, बट आपल्याला ॲरे इंडेक्सने ऍक्सेस नाही करायचं, तर पॉइंटरने ऍक्सेस करायचा आहे. ओके, पॉइंटरने ॲरेचे एलिमेंट. आता कन्सेप्ट काय आहे ते समजून घेऊया. कन्सेप्ट काय सांगते आपल्याला. ॲरे आपल्याला एक क्रिएट करावा लागेल. ॲरे सपोज मी इथे क्रिएट केला इंटिजर a ऑफ 5, म्हणजे त्याच्या मी 5 व्हॅल्यूज देणार कर्ली ब्रॅकेटमध्ये 10, 20, 30, 40 अँड 50, राईट. म्हणजे काय, मेमरीमध्ये एक 5 मेमरी लोकेशनचं कंटिन्युअस स्टोरेज तयार होईल ए ॲरेसाठी, राईट. 1, 2, 3, 4 अँड 5. 0 इंडेक्स, फर्स्ट इंडेक्स, सेकंड इंडेक्स, थर्ड इंडेक्स अँड फोर्थ इंडेक्स, राईट. आणि याच्यामध्ये त्या ॲरेच्या व्हॅल्यूज असणार आहेत 10, 20, 30, 40 अँड 50. तर या 5 व्हॅल्यूज ॲरेमध्ये स्टोअर्ड केलेल्या आहेत, राईट. याचं नाव काय आहे, ॲरे ए. आता बघा, प्रत्येक लोकेशन वेगवेगळं आहे. मेमरी लोकेशन प्रत्येक वेगवेगळं आहे. म्हणजे याचा ऍड्रेस वेगळा असणार आहे, मेमरी ऍड्रेस. याचा मेमरी ऍड्रेस वेगळा, याचा ऍड्रेस वेगळा, याचा ऍड्रेस वेगळा आणि याचा ऍड्रेस वेगळा असणार आहे, बरोबर. मग स्टार्टिंग ऍड्रेस कुठून सुरू होतोय, आता हे काय आहेत, कंटिन्युअस मेमरी लोकेशन आहेत. म्हणजे याचा ऍड्रेस 100 असेल, याचा ऍड्रेस 102 असेल, कारण प्रत्येक मेमरी लोकेशन हे 2 कॉन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन मध्ये तुमचा नंबर स्टोअर्ड होत असतो. म्हणजे हा 100 जो आहे 101 ला स्टोअर्ड आहे. 100 आणि 101 असे 2 मेमरी लोकेशन. 16 बाईट म्हणजे 88 बिटचं मेमरी लोकेशन आहे. म्हणजे 2 मेमरी लोकेशन याच्यासाठी 102, 103 फर्स्ट लोकेशन साठी, 104 आणि 105 मेमरी लोकेशन या 30 स्टोअर करण्यासाठी. म्हणजे 104 ला 3 स्टोअर होईल, 105 ला 0 स्टोअर होईल. इथे 100 ला 1 स्टोअर होईल, 101 ला 0 स्टोअर होईल. त्या नंबरचे 2 पार्ट. 106 आणि 107 ला हा नंबर 40 नंबर स्टोअर होईल. 108 आणि 109 मेमरी लोकेशनला 50 स्टोअर होईल. येते लक्षात, कारण तुमचा हा नंबर 16 बिटचा असतो आणि आपलं प्रत्येक मेमरी लोकेशन हे 8 बिटचं असतं. म्हणजे हायर बीट म्हणजे 1 हायर डिजिट कुठे स्टोअर होणार, 1 इथे आणि 0 इथे स्टोअर होईल. म्हणजे अशा पद्धतीने तुमचा नंबर डिवाइड होतोय 2 मेमरी लोकेशन मध्ये, पण ते आपल्याला समजत नाही. आता इथे मला पॉइंटर डिक्लेअर करायचा. आता माझ्या ॲरेचा स्टार्टिंग ऍड्रेस कोणता आहे, कोण सांगते. ए ॲरेचा स्टार्टिंग ऍड्रेस म्हणजे कोणता, हा आहे ए ऑफ 0, राईट. 0 लोकेशन जिथे तो स्टार्टिंग ऍड्रेस आहे ना 100, राईट. म्हणजे मी एक इंटिजर पॉइंटर डिक्लेअर करणार. सपोज त्याला नाव दिलं पी, आणि पी ला काय सांगणार आहे, पी इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ ए ऑफ 0, बरोबर. म्हणजे काय होईल, पी मध्ये पी कुठे पॉइंट करेल, या लोकेशनला पहिल्यांदा पॉइंट करणार आहे 10 ला, बरोबर, कारण पी मध्ये ए ऑफ 0 चा मेमरी ऍड्रेस आहे. मग आपण फॉर लूप वापरणार I is equal to 0, I is less than 5, I plus plus. आणि या फॉर लूप मध्ये आपण सम कॅल्क्युलेट करणार. सम इज इक्वल टू सम प्लस, आता पॉइंटरचा यूज करायचा आहे, ॲरेचा नाही. मग पॉइंटर थ्रू व्हॅल्यू ऍक्सेस करायची असेल तर व्हॅल्यू ऑफ पॉइंटर म्हणजे स्टार पी. म्हणजे याचा काय अर्थ आहे, स्टार पीचा पी मध्ये पहिल्यांदा 0 लोकेशनचा ऍड्रेस आहे म्हणजे 10. समची व्हॅल्यू सपोज इनिशियली समची व्हॅल्यू मी घेतलेली 0,
तर 0+10 जी काय व्हॅल्यू होईल ती समची 10 व्हॅल्यू झालेली आहे. मग आपल्याला परत काय करावं लागेल, p++ या फॉर लूपच्या इनसाइड. म्हणजे p कुठे जाणार आहे आता, पुढच्या लोकेशनला जाणार आहे, म्हणजे जिथे 20 स्टोर्ड आहे तिथे पुढच्या मेमरी लोकेशनला. मग परत एंड ऑफ फॉर लूप i++ i बिकम्स 1, 1 इज लेस दॅन 5, येस. परत आपण आत येणार सम इज इक्वल टू सम प्लस स्टार पी. स्टार पी ने काय, पी जिथे पॉइंट करतोय त्याचा व्हॅल्यू म्हणजे काय, स्टार पी ची व्हॅल्यू 20, सम ची व्हॅल्यू प्रिव्हियस 10, 10 + 20 सम बिकम्स 30. परत p++ p कुठे जाणार आहे, पुढच्या लोकेशनला, राईट. मग परत स्टार पी ची व्हॅल्यू काय 30, ती 30 सम ची व्हॅल्यू होईल 60. परत p++ p जाईल पुढच्या लोकेशनला 40. मग स्टार पी चा अर्थ काय, पी ज्या मेमरी लोकेशनला पॉइंट करतो त्याची व्हॅल्यू म्हणजे 40. 60 + 40 सम ची व्हॅल्यू काय होणार आहे 100. परत p++ p जाणार आहे 50 लोकेशनला. मग परत स्टार पी म्हणजे काय 50, आणि आय पण काय होणार आहे इथे 4, इन्क्रीमेंट होणार आहे 1/1. मग 50 + 100 150 येईल. p++ पुढच्या लोकेशनला जाईल. परत इथे एंडला आलो आपण फॉर लूप, i++ i बिकम्स 4 होता तो 5 होईल, आणि कंडिशन फॉल्स जाईल, म्हणजे आपण याच्या बाहेर येणार आहोत. आणि बाहेर आले की सम प्रिंट करायचे, सम व्हेरिएबलची व्हॅल्यू. ओके, तर तेच आपल्याला इथे प्रोग्राम मध्ये करायचं आहे. तर मी अगोदर ॲरे डिक्लेअर करतो एक. हिअर आय डिक्लेअर वन ॲरे इंटिजर ए, त्याची साईज दिली 5, आणि त्याला व्हॅल्यू देत आहे 10, 20, 30, 40, 50. ओके. एक पॉइंटर डिक्लेअर केला इंटिजर स्टार पी. ओके, आणि पी ला व्हॅल्यू असाइन केली की ॲरेचं जे पहिलं लोकेशन आहे म्हणजे 0 लोकेशन, त्याचा ऍड्रेस, स्टार्टिंग ऍड्रेस दिलेला आहे. आपल्याला एक काय लागेल, इंटिजर व्हेरिएबल लागेल आय इंडेक्सला पॉइंट करण्यासाठी, तर तो डिक्लेअर केला. मग आता आपल्याला आय सोबत एक सम नावाचा व्हेरिएबल लागेल, त्याची व्हॅल्यू इनिशियली 0 करूया. आता फॉर लूप, फॉर आय इज इक्वल टू 0, आय इज लास्ट इंडेक्स काय आहे 5, म्हणजे आय इज लेस दॅन 5, लास्ट इंडेक्स 4 आहे, i++. इथे आपल्याला काय करायचंय, सम इज इक्वल टू सम प्लस स्टार पी. पी म्हणजे काय, पी ज्या लोकेशनला पॉइंट करतो त्याची व्हॅल्यू ऍक्सेस होईल, आणि ती सम मध्ये कॅल्क्युलेट होईल, आणि नंतर पॉइंटरला पण इन्क्रीमेंट करायचं, म्हणजे पॉइंटर काय जाईल, पुढच्या मेमरी लोकेशनला जाईल. मग हे फॉर लूप अगेन अँड अगेन एक्झिक्यूट होईल, आणि आपल्याला आता काय प्रिंट करायचंय, तर समची व्हॅल्यू प्रिंट करायची. सो /n सम इज इक्वल टू %d, सम. पॉइंटर काय मेमरी ऍक्सेस करतोय, म्हणजे अगेन अँड अगेन तो पुढच्या मेमरी लोकेशनला जाईल आणि तिथली व्हॅल्यू ऍक्सेस करेल. विदाउट पॉइंटर आपण इथे काय लिहिलं असतं, ए ऑफ आय, राईट, असं लिहिलं असतं, जसं की आपण 4th युनिट मध्ये शिकलोय, ए ऑफ आय लिहिलं असतं, राईट. पण आता आपल्याला पॉइंटर यूज करायचं, सो मी ते लिहिलेलं नाहीये. सो पी लिहिलंय, सेव्ह, कंपाईल अँड एक्झिक्यूट. बघा सम इज इक्वल टू 150 प्रिंट झालेलं आहे. सो दिस इज दी program of your last practical, that is practical number 16 with output. By using pointer, here we are printed value of sum of elements of array. Okay, so now next, here we have to write down its algorithm. So आपण अल्गोरिदम लिहूया. पहिल्यांदा काय केलं आपण, ॲरे डिक्लेअर केला, राईट. मग स्टेप बाय स्टेप आपण काय करूया, तो लिहून काढूया इथे. ओके, फर्स्ट स्टेप स्टार्ट, राईट. सेकंड स्टेपला काय केलंय, ॲरे डिक्लेअर केलाय, डिक्लेअर ॲरे ए विथ व्हॅल्यूज किती, 10, 20, 30, 40, 50. बरोबर. नेक्स्ट काय केलंय, डिक्लेअर पॉइंटर व्हेरिएबल, राईट. पॉइंटर डिक्लेअर केलेला आहे. थर्ड स्टेप, डिक्लेअर पॉइंटर
p as integer, right? Fourth step, I आणि सम डिक्लेअर केलेत. डिक्लेअर I and sum is equal to 0 as integer, right? Then next address दिलेला आहे. Fifth, assign address of 0th location of array A to P pointer, right? Next 6, मग फॉर लूप आता set I is equal to 0. 7, if I is less than 5, then perform काय sum is equal to sum plus star p, and then again increment p, right? p plus plus and then आपण काय करतोय, आय इन्क्रीमेंट करतोय फॉर लूपचा आय प्लस प्लस, राईट? आणि परत आपण कुठे जाणार आहे, गो टू स्टेप नंबर 7 अगेन, गो टू स्टेप 7, राईट? मग अगेन अँड अगेन हे एक्झिक्यूट होईल. फॉल्स गेल्यानंतर काय, प्रिंट दी व्हॅल्यू ऑफ सम, प्रिंट व्हॅल्यू ऑफ सम, आणि लास्ट काय 9 स्टॉप, राईट? So this is your algorithm. This is the algorithm for practical number 16. प्रॅक्टिकल नंबर 16 चा हा अल्गोरिदम. आता नेक्स्ट फ्लो चार्ट. पहिली स्टेप काय, स्टार्ट. स्टार्ट. देन आपण काय केलंय, ॲरे डिक्लेअर केलेला आहे, राईट? इंटिजर a of 5 is equal to 10, 20, 30, 40 and 50, राईट? त्याच्यानंतर काय केलंय, नेक्स्ट पण काय प्रोसेसच आहे, तो रेक्टँगल. नेक्स्ट काय केले बघा, डिक्लेअर पॉइंटर पी, इंटिजर आय आणि सम डिक्लेअर केलेले आहेत. डिक्लेअर पी ॲज पॉइंटर, बरोबर? किंवा तुम्ही यालाच असं इंट स्टार पी सुद्धा लिहू शकता. तसंच लिहूया आपण. इंट स्टार पी, त्यानंतर आय आणि सम डिक्लेअर केलेले आहेत, राईट? तो इंट आय कॉमा सम इज इक्वल टू 0. नेक्स्ट सेट आय इज इक्वल टू 0 केलेलं आहे, राईट? सेट आय इज इक्वल टू 0, आणि त्यानंतर मग कंडिशन आहे, बरोबर? आय 0 करण्या अगोदर आपण पॉइंटरला पण व्हॅल्यू असाइन केलेली आहे, बरोबर? असाइन 0th लोकेशन ऑफ पॉइंटर. सो हियर ही स्टेप. नेक्स्ट ओके, इथे काय येणार आहे, पॉइंटरला व्हॅल्यू दिली आहे काय, p इज इक्वल टू ॲड्रेस ऑफ a ऑफ 0, राईट? त्यानंतर मग नेक्स्ट इथे आपण काय केलंय, आय इज इक्वल टू 0 सेट केलेलं आहे. आणि आता काय येते, कंडिशन येत आहे, बरोबर? कंडिशन, त्याला वेगळा कलर घेऊया. सो कंडिशन
इफ I is less than 5 देन आपल्याला काय परफॉर्म करायचं आहे, देन परफॉर्म काय सम इज इक्वल टू स्टार पी आणि पी ला इन्क्रीमेंट करायचं आहे. सम इज इक्वल टू सम प्लस स्टार पी म्हणजे पॉइंटर जिथे पॉइंट करतोय त्याची व्हॅल्यू ऍड होईल, त्यानंतर पी ला इन्क्रीमेंट करतोय, आय ला इन्क्रीमेंट करतोय, राईट. हे ट्रू असेल तेव्हा इकडे येणार आहे आणि परत या पॉइंट पासून आपण परत जम्प करतोय इकडे, चेक करतोय आय ला, परत आय इज लेस दॅन 5, सो इथेच येणार आहोत आपण परत. आणि फॉल्स असेल तर आपण खाली डायरेक्ट प्रिंट द व्हॅल्यू ऑफ सम, राईट. Here I use parallelogram. Print value of sum. And last step काय, stop terminal. Stop. Okay, so this one is the output. हे कधी होणार आहे, फॉल्स गेल्यानंतर, फॉल्स. ओके, so this one is the so this is the flow chart of your algorithm and this one is your algorithm. तर हा अल्गोरिदम आहे पूर्ण आणि हा त्याचा फ्लो चार्ट आहे. फ्लो चार्ट मी पूर्ण घेतो. Okay, so this one is the flow chart. Okay, last step is stop. Last step is stop. So हा flow chart. Then next प्रोग्राम झाला, आउटपुट झालं. Then काय हे नेहमीच आहे. रॅम, म्हणजे तुम्ही व्हॅल्यूज लिहू शकता. रॅम किती आहे, बरोबर, 4 GB. देन प्रोसेसर i5, सॉफ्टवेअर डेव C++, version is 5.11 version, right. Then conclusion, here in result you can write down result of your program, बरोबर. आउटपुट here तुम्हाला लिहायचंय. आउटपुट लिहायचंय तिथे. ओके, त्यानंतर नेक्स्ट कन्क्लुजन, ते कन्क्लुजन लिहायचंय काय, thus we have implemented काय, program to calculate sum of array elements using pointer. इथे पॉइंटरचा यूज केला, using pointer. ओके, then next practical related questions. प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्स मध्ये काय विचारले बघूया. तर एक प्रोग्राम दिलेला आहे, त्याचं आउटपुट त्यानं विचारलेलं आहे. बघा इथे मेन फंक्शन stdio.h, इथे एक्झाम्पल नावाचं फंक्शन डिक्लेअर केलं, त्याला ॲरे पास केलेला आहे. तर ARY नावाचा ॲरे डिक्लेअर केला, त्याच्यामध्ये 4 व्हॅल्यूज 1 2 3 4 आणि एक्झाम्पल फंक्शनला कॉल केले. एक्झाम्पल फंक्शन कुठे,
इथे कंट्रोल जाणार आहे या फंक्शन मध्ये. तर त्याच्यामध्ये ॲरे इथे पास केला पी ऑफ 4. पी मध्ये काय स्टोअर झाले 1 2 3 4. आय ची व्हॅल्यू इथे असाइन केली, आय ला व्हॅल्यू दिली 10 आणि पी ला काय म्हटलंय, पी चा स्टार्टिंग ऍड्रेस जो आहे तो आय चा ऍड्रेस होणार आहे. म्हणजे पी ऑफ 0 काय असणार आहे, 10 इथे प्रिंट होणार आहे. हा आय ची व्हॅल्यू प्रिंट करेल. कारण आपण इथे काय केलंय, पी ॲरेचं नेम हे ऍज अ पॉइंटर म्हणून कन्सिडर होतं. ओके, तर पी ला कुणाचा ऍड्रेस पास केलाय, आयचा, राईट, आयचा. मग आय मध्ये जी 10 व्हॅल्यू आहे ते हा प्रिंट करेल. एंड ऑफ फंक्शन एक्झाम्पल. मग आपण परत नेक्स्ट स्टेटमेंटला जाणार आहोत जिथून कॉल आलेला त्याच्या नेक्स्ट. प्रिंटएफ %d AR ऑफ 0. ARY ॲरेच्या 0 लोकेशनला कोण स्टोर्ड आहे, 1 स्टोर्ड आहे. तर हा प्रिंटएफ काय करणार आहे, 1 प्रिंट करणार आहे. म्हणजे याचा आउटपुट काय येणार आहे, 10 आणि 1. ओके, सो आउटपुट इज output 10 and 1. Okay, 10 and 1. Then second, write down the output of following program. Write down the output of following program. तर इथे बघा -2 इंडेक्स यूज केलेली आहे. आता सपोज एखादा ॲरे तुम्ही घेतला आणि पॉइंटर यूज केलेला असेल. सपोज माझा ॲरे, नीट लक्ष द्या, त्यांनी व्हॅल्यूज काय घेतल्यात 1 2 3 4. ओके, तर पॉझिटिव्ह इंडेक्स आणि निगेटिव्ह इंडेक्स मधला डिफरन्स हा असतो 0 1 2 3. म्हणजे मला जर सपोज व्हॅल्यू ऍक्सेस करायची असेल, ए ऑफ 2 ला कोण स्टोर्ड आहे, 3, बरोबर. तसेच मायनस इंडेक्स पण असतात, निगेटिव्ह इंडेक्स. जी शेवटची इंडेक्स असते ती असते -0 -1 -2 -3. म्हणजे मला ए ऑफ -2 ची व्हॅल्यू काय असणार आहे, -1 ची 3 चा असणार आहे. बघा, हे दोघे पण सेम आउटपुट देत आहेत, ए ऑफ 2 आणि ए ऑफ -1. कळतंय. तर पॉझिटिव्ह इंडेक्स तुमच्या लेफ्ट हँड कडून राईट हँड कडे जातात, निगेटिव्ह इंडेक्स राईट हँड कडून लेफ्ट हँड कडे येतात. हे कधी विसरू नका. आता इथे तेच प्रिंट केलेलं आहे, येते लक्षात. ओके, तर आपण तो प्रोग्राम बघूया. पॉइंटर 16. बघा, या प्रोग्राम मध्ये मी केलेला आहे. आपल्याला हे आउटपुट विचारले, पण तुम्हाला डिफरन्शिएशन कळण्यासाठी मी 3 प्रिंटएफ त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. तर हा काय देतोय, पी पॉइंटर आपण तयार केलेला, त्या पॉइंटरचा ऍड्रेस प्रिंट करतोय पहिला, त्याची व्हॅल्यू प्रिंट करतोय हा स्टार पी. ओके, %ARY3 म्हणजे थर्ड लोकेशन कोणतं यातलं, 0 1 2 3 4 जिथे स्टोर्ड आहे त्याचा ऍड्रेस प्रिंट करतोय हा. म्हणजे तुम्हाला याचं मिनिंग समजेल इथे काय होतंय. ओके, कंपाईल अँड एक्झिक्यूट. बघा, पी चा मेमरी ऍड्रेस काय, 6422156, राईट. पी ची व्हॅल्यू काय, पी ने कुठे पॉइंट केले, बघा, ARY म्हणजे काय, ॲरेचा स्टार्टिंग ऍड्रेस +3. म्हणजे पी कुठे जाणार आहे, 0 + 3 थर्ड इंडेक्सला. थर्ड इंडेक्सवर कोण आहे, 4. म्हणून सेकंड प्रिंटएफ ने काय प्रिंट केलेलं आहे, 4 प्रिंट केलेलं दिसते, 4. त्यानंतर ऍड्रेस ऑफ ARY3. ARY3 चा ऍड्रेस काय, 6422172, राईट, 6422172. आणि त्यानंतर P-3. आता -3 ला कोण स्टोर्ड आहे, बघा, 4 कुठे स्टोर्ड आहे, -0, 3 कुठे स्टोर्ड आहे, -1, 2 कुठे स्टोर्ड आहे, -2 आणि -3 ला कोण स्टोर्ड आहे, 1, राईट. बघा, या डायग्राम मध्ये पण आपण बघितलेलं होतं. -3 ला कोण स्टोर्ड आहे, बघा, 1. मग काय आलंय, पहिल्या प्रिंटएफने आउटपुट दिलं, इथे 1 दिलेला आहे. हा 1 दिसतोय, हा 1 म्हणजे हा -3 ने प्रिंट केलेला आहे. आता हा जो ARY स्टार पी यूज केला ना, स्टार पी म्हणजे काय रे, स्टार पी ची व्हॅल्यू किती, 4. आपण इथे ARY ला पास केलेली आहे, पण ती पॉइंटर म्हणून जाते. मग काय होतंय, कंपायलर कन्फ्युज होतोय, नक्की पॉइंटरची व्हॅल्यू प्रिंट करायची की ॲरेच्या या थर्ड लोकेशनची व्हॅल्यू प्रिंट करायची. तर कन्फ्युज झाल्यामुळे तो काय करतोय, कोणतीही गार्बेज व्हॅल्यू इथे प्रिंट होते, 1576
184 ही गार्बेज व्हॅल्यू आहे, ही रिलेटेड नाहीये कोणत्याच याच्याशी. इथे लक्षात. तर आउटपुट काय येणार आहे त्याचं आउटपुट. सो पहिला P-2 जो आहे प्रिंटएफ मध्ये P-2 हा P-2 काय करणार आहे तर बघा -0 -1 -2 आहे का इथे आपण -3 घेतलेलं ना, इथे काय पाहिजे -2 आहे. मग -2 ला कोण प्रिंट होणार आहे 2 होणार आहे बघा 2 झालेलं इथे प्रिंट राईट. आपण तिथे -3 घेतलेलं -2 आणि -3 तर त्यांनी कोणतं लोकेशन ऍक्सेस केलंय -2 म्हणजे आउटपुट मध्ये पहिली व्हॅल्यू काय येणार आहे P-2 ची व्हॅल्यू काय आलेली आहे 2 आलेली आहे बरोबर. -2 लोकेशनला कोण आहे 2 आणि ARY*P P हा पॉइंटर आहे पण तिथे पण परत तुम्ही व्हॅल्यूची व्हॅल्यू दिलेली आहे पॉइंटरची व्हॅल्यू. मग तो कन्फ्युज होतो की काय प्रिंट करायचं. तो सेकंड व्हॅल्यू असणार आहे गार्बेज व्हॅल्यू. तर इथे काय येणार आहे गार्बेज व्हॅल्यू. ओके सो दिस इज दी output. So this one is output of that program. So next here practical number 16 is completed as well as we completed all practicals, that is whole manual is completed. I explain each and all things, practical, algorithm, C program, practical related question along with conclusion, right? So आपले प्रॅक्टिकल नंबर 1 to 16 कंप्लीट झालेले आहेत.